हे नाही नाही अरण्या, अरे आपले गुरुजी असे एकदम रुबाबदार आहेत. यो टकला रुबाबदार आहे. वसाऱ्याच्या मिशा बघ, असं वाटतंय त्याचे होठ नाकाला भांडायला चालेत ना, मिशा मध्ये अडकवतात त्याला. हे अरण्या अरण्या, अरे असं नाही म्हणजे आपल्या गुरुजींना किती मान आहे. अरे ती शालेची घाण आहे. काय बोललो का रे? नाही नाही अरण्या अरण्या, अरे आपले गुरुजी म्हणजे शाळेची शान आहेत. अरे थुकलेलं पान आहे. अरण्या, माझ्या गुरुजींना चुकलेलं पान काय करता रे? बाहेर ये. बाहेर ये. तिकडे निघ. तिकडून सॉरी. अख्खा फडा पाडला तू दलिंदर. उचल तो फडा तिकडे ठेव. ठेव नीट तिकडे. उचल. हालतो. अरे मी तुम्हाला वादविवाद करायला सांगितलं. माझा विषय काढून तुम्ही काय माझीच इज्जत काढताय का रे? नाही गुरुजी, ते खोलायचे बोलले ना, म्हणून मी आपलं होतो बेटा. आणि वादविवाद स्पर्धा आहे का? रेसलिंग कॉम्पिटिशन आहे का? गुरुजी असल्या चावट पण स्पर्धा असतात. शिपाई नाही नाही ए शिपाई ऐका, अरे ऐका नाही कुठे कुठे आहे बने शिपाई? दत्तू नाही आता. अरे थांब ना. बने आत्ता नाही यायचंय, अजून अनाउन्समेंट मी केलेलीच नाहीये. हा, आणि तिकडे पडदा असणार आहे उद्या तो पडदा उघडला की यायचा. आत्ता इथे पडदा नाहीये, ही रंगीत तालीम आहे. हा, मी अनाउन्समेंट करेन मग तुम्ही यायचं. ओके, मी सांगेन पडदा उघडला असं मी बोलेन, मग तुम्ही या. ओके, हा मी आता अनाउन्समेंट करतो. ओके, हा चला. सर काय काय सूल आली सर. आता थोडा वेळ थांब. हा? सूल आली. तुला पण सूल आली? मला पण आली आहे सुला. तू तिघांना एकत्र बाहेर कुल्फीवाला आलाय का? तिघांना एकत्र कशी आली? हा? पटकन जाऊन या. आवाज करू नका, पटकन जा. हो लवकर या रे मुलं म्हणजे ना. तर नमस्कार, सुस्वागतम तुमच्या MHJ सोसायटी मधला हा जो तुम्ही क्रिसमसच्या सुट्टीतला अभिनय शिबिर भरवलं होतं ते यशस्वीरित्या आज पार पडलेलं आहे. वा वा वा. धन्यवाद. नाही टाळ्या तुम्ही प्लीज माझ्यासाठी टाळ्या वाजवू नका. तुमचा सपोर्ट होता म्हणूनच हे पूर्ण झालेलं आहे. तर तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही प्लीज. वा 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 वा. नाही म्हणजे तुमच्या मुलांनी अभिनय शिकावा हे असं तुम्हाला वाटणं हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे, आनंद देणारा आहे. म्हणजे काय, ह्यानी काही अभिनेते निर्माण होतील, अभिनेत्र्या निर्माण होतील असं काही नाही, दिग्दर्शक निर्माण असं काही ठाम मी सांगू शकत नाही, पण एक सुजाण प्रेक्षक तरी नक्कीच निर्माण होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगतो. तर उद्या या हो हे शिबिर तुमच्या सोसायटीतले अध्यक्ष पृथ्वी प्रताप यांच्यामुळे पार पडलेलं आहे यशस्वीरित्या. तर त्यांच्यामुळे काय माझ्यासाठी टाळ्या काय ह्यांच्यामुळे झालंय होय सगळं? ह्यांच्यामुळे झालंय का? आम्ही आमची पोरं शिबिराला टाकलीच नसती म्हणजे ह्यांच्या पोरीला घेऊनच नाटक वाजवलं असतं का तुम्ही? नाही बरोबर आहे, नाही. त्यांचं बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हो नाही सगळं मान्य आहे मला, पण कसं आहे उद्या या शिबिराची सांगता होणार आहे आणि उद्या पहिल्यांदा खूप लोकांसमोर तुमची मुलं अगदी पहिल्यांदा तुमची मुलं उद्या खूप लोकांसमोर परफॉर्म करणार आहेत. हा झालं तर तुमचा कॉन्फिडन्स सॉरी लूज करतो थोडीशी. हा बस. हा तर त्यांचा कॉन्फिडन्स ये तुझी पण नाडी. तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून मी इथे रंगीत तालीम ठेवलेली आहे. तर थँक्यू, तुम्ही सगळे आलात, तुमच्या सगळ्यांचे आभार. हा वर घे थोडीशी. हा खाली इथे लक्ष द्या. आता मी अनाउन्समेंट करतोय, विंगेत न यायचं आणि परफॉर्म करायचा. सगळ्यांसमोर परफॉर्म करायचं, मस्त परफॉर्म कर. चला विंगेत जा. हा हो नीट कर. तर सुरू करूया नाटक मूर्ख राजा बिचारी प्रजा. पडदा. शाबासराव बहादरा पालपोर काय बरं का? दत्त्या फाडून टाका, सोडून नको झाला. निवार जोरात कर. माझा पण मुलगा आहे.
माझा मुलगा निकल्या फोडून टाक अरे काय काय फोडून टाक काय अहो काय बोलताय फोडून टाक कॉन्शियस होतील ना ती अशी भाषा वापरू नका कॉन्शियस हे शिपाई ए शिपाई कुठे आहे ती बावळट दासी आत्ताच्या आत्ता बोलव तिला कुठे आहे ती वा 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 शिवा वा वा हे चांगलं केलं बरं का सर तुम्ही म्हणजे बावळट पुरीचाच रोल दिलाय मध्ये 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 बोलू नका प्रयोग सुरू आहे ना बघायचंय. मध्ये मध्ये प्लीज बोलू नका करा दत्तू नाटक ए बावळट दासी ओ महाराज कुठे होतीस तू सकाळ पासून झोपली होतीस ना तू हा मी झोपले होते मला आवडतं ना झोपायला मग आता तुला शिक्षा करणार मी हा हा मला कला शिक्षा मला कला ए शिपाई हिला फटके दे हा हा मला फटके द्या यार नको लागा ए त्यार नको तिची काय चूक आहे तेव्हा त्याच्यात आ अरे बापातच नाही तू पुरीत कुठं नाही येणार आहे अरे ह्याला झोपायची सवय ह्याला तुडवा घे मग तुम्ही तुडवा घे नाही एक मिनिट म्हणजे माने काय बोलतो एक मिनिट भांडू नका. पृथ्वीजी माने काय चाललंय मध्ये यायचे काय चाललंय हे असं मध्ये नाटक सुरू आहे ना तुम्ही का मध्ये मध्ये बोलताय प्रेक्षक आहे ना सर मग असं मध्ये मध्ये बोलाल का मग दाद दिली पाहिजे की करा, पण करा. सर हे म्हणजे चांगलं केलंय तुम्ही म्हणजे कास्टिंग बाकी बांधला हा. म्हणजे बावळटपुरीचा रोल हा. आणि राजबिंडा पोरग आहे त्याला राजा केलाय तुम्ही हा. सारखं सारखं काय चाललंय बावळटपुरीचा रोल म्हणजे माझी पोरगी बावळट आहे नाही. तर इकडे. पप्पा. एक मिनिट पप्पा. नाटक नाही करायचं थांब अरे, एक अहो, नको तसं नाही एक मिनिट थांब बाळा थांब बावळटपुरीचा रोल आले. नाही तसं नाहीये मला तुम्ही सांगा तुम्हाला इथे अभिनय शिबिर भरवायचं हो. होतं बरोबर हो. तुम्हाला परमिशन कोणी दिली तुम्ही दिली या सगळ्या प्रोसेस मध्ये जातीने लक्ष कोणी घातलं तुम्ही घातलं. बरोबर हे आजचा दिवस जो मॅनेज केलाय तो कोणी मॅनेज केलाय तुम्ही केलात सगळं अध्यक्ष म्हणून सगळं मी केलंय हा. जर परमिशन मी दिलीये अरेंज मी केलंय मॅनेज सगळं मी केलंय तर मग माझी मुलगी बावळट दासी का हे बघा बावळट दासी हा मुद्दा नाहीये ती मुलगी आहे म्हणून तिला दासीचा रोल दिला ह्याला दाढी आहे ह्या वयात कशी काय बाबा ह्याला दाढी आहे हे मला बापावर गेला असेल काय माहिती म्हणून त्याला मी राजाचा रोल दिला आणि मग माझा मुलगा त्याला दाढी नाही तुमच्यावर गेला असेल आता काय मला नाही माहिती म्हणून त्याला एक शिपायाचा रोल उरला होता तो देऊन टाकला त्याला हेच मला म्हणायचंय जर माझ्यावर तो गेलेला आहे तर तुम्ही त्याला शिपायाचा रोल का दिला तो राजा पण होऊ शकला असता त्याची कॅपॅसिटी आहे राजा व्हायची ओ बैठवणी एक मिनिट कॅपॅसिटीचा विषय निघालाय तर मी या सोसायटीचा अध्यक्ष आहे तर मी अध्यक्ष आहे तर माझी मुलगी महाराणी असली पाहिजे कळलं पृथ्वीजी ह्याचा नाही, काय माझी मुलगी बावळट दासी का हो बावळट दास म्हणजे राजा पण बावळट आहे ह्याच्याकडे लक्ष द्या ना तुम्ही हा काय बोललात तुम्ही राजा पण बावळट आहे हो पण तुम्ही फक्त राजा बोलता बावळट राजा बोलता का तर नाही दासी बोलताना काय बोलता बावळट पण बोलता दासी पण बोलता माझी मुलगी बावळट दासी का अहो तिघेही बावळटच आहे तो बाबा तिघेही बावळटच आहेत विसंगती असेल तरच विनोद निर्माण होणार ना मला सांगा हुशार राजा कुशल दासी किंवा कार्यवाह एकदम असा शिपाई हे असल्यावर विनोद कसा निर्माण होणार अशी परिस्थिती असेल तर फार फार तर त्यांचा देश घडेल विनोद नाही घडणार लक्षात घ्या विनोद केव्हा घडतो जेव्हा मूर्ख बावळट राजामुळे प्रजेचं नुकसान होतं वाटोळं होतं आणि ते प्रजेला जेव्हा कळत नाही ना ही परिस्थिती निर्माण होते तेव्हा ती हास्यास्पद होते आणि ह्या परिस्थितीत जो विनोद होतो ना त्याला उच्च प्रतीचा विनोद म्हणतात तो मला या नाटकातनं मांडायचा आहे हे लक्षात घ्या ना तुम्ही तर ते महत्वाचं नाहीये तुम्ही मला सांगा माझ्या मुलाला तुम्ही राजा केलं नाहीतच त्याला शिपाई केलं पण तुम्ही त्याला डायलॉगच दिलेले नाहीयेत फक्त जी जी करतोय आल्यापासून अहो तो जीच्या पुढे बोलूच शकत नाहीये ओरडू नका म्हणजे अहो जीच्या पुढे त्याची जीभ जातच नाही 5Gच्या जमान्यात अजून 2G मध्ये जगतोय पेजर वापरतोय तो त्याची जीभ एवढी जड आहे ना एवढं करतोय हे तो. बघा चिडवू नका माझ्या मुलाला चिडवत नाहीये तू रडू नको तू आधी ते सदरा खाली घे भाऊ सदरा खाली घेतो रडू नको मी तिला चिडवत नाहीये पण त्याची आहे आता परिस्थिती मी काय करू बसा वहिनी करतो मी. प्लीज नका सांगू. प्लीज बसा तिकडे प्लीज बसा मुलांनो काही घाबरू पप्पा, नका बसा आता. हा 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 सुरू करा हा चला काय नाही रडू हा चला आता देतोय मी प्रोत्साहन पण माझी मुलगी बावळट दासी नसली पाहिजे लक्षात ठेवा हे बघा बावळट दासीच असणार तोच मतितार्थ आहे ह्यांना कळणच झालंय तुम्ही थांबा
माझी मुलगी काय असणार? बावळट दासीच असणार आहे ती. बदलणार नाहीच. नाही बदलणार आहे. तुम्ही थांबा, सुरू करा. मी या सोसायटीचा अध्यक्ष आहे, तू रुबाबदार कर. बाबा हॅलो बोल एकतर तू प्लीज. बेटा आपल्या घराण्याचा प्रश्न आहे, तू रुबाबदार कर. करणार ती रुबाबदार. हा हो चला. बाबा सलानी नाही सांगितलंय तसं. व्हेरी गुड व्हेरी का सर गेला खड्ड्यात. हो. बघितलं कसं तोंडावर हे काय? तुम्हाला खड्ड्यात घालते रे. काही मला तोंडावर बोलताय, बोलतो. काय त्यांना तू बोला. तोंडावर बोलतो? खड्ड्यात गेला. बोला तुम्ही. मी अध्यक्ष आहे, मी दिले permission. थांबा रे. मी दिले परमिशन. दे गेलात खड्ड्यात. हे बघा. शांत बस. इकडे बेटा इकडे. तुम्ही तिकडे थांबा. तू बरोबर रुबाबदार अशी करायची. महाराणीच कर, मला फरक नाही पडत. बाबा सलानी तसं नाही सांगितलंय ना ले. पिल्लू बाबा मोठा आहे की नाही? हा सलांपेक्षा पण. सरांपेक्षा पण मोठा आहे. बाबाचं सगळे ऐकतात की नाही? बाबा कोण आहे? अध्यक्ष आहे. एकदम मोठा आहे बाबा. बाबाचं सगळे ऐकतात. हा मी सांगतो तेवढं करायचं. ओ रुबाबदार. ओ ओ हा चला. बस झाला प्रोत्साहन. चला या अले चला चला. मी बोलतो ते बोल. हो बसा. मला नका सांगू बसा. बसेन मी, मला वाटेल तेव्हा. हो. नीट नीट. बोल तू. मी आहे. सुरू करा. बोल मी आहे बोल. ए ए ए बावळट दासी ओ महाराज कुठे गेली होतीस तू सकाळपासून? तुम्ही आधी मला सांगा. हा तुम्ही स्वतःला महाराज म्हणता ना, हो मग तुम्ही हा मागच्या महिन्याचं लाजमहालाचं मेंटेनन्स का नाही भरलं? सर विषय संपलेला आहे आता. ए काय बोल हे पर्सनल झालेलं आहे. माने एक ह्यांनी कानात जाऊन काय सांगितलं? मी काय सांगितलं? कानात जाऊन काय सांगितलं? काय सांगितलं? काय सांगितलं? खरं सांगितलं? भरलं नाही. नाही भरलं. पोरं नाही शिकवताय. नाही नाही. आता मी सांगणार. त्या पुढे गेला. ये पुढं. म्हण. सांग. आता मी सांगतो तसं म्हण. म्हण. ए कांबळ्याच्या शेंगदाण्या लय बोललीस तर सोलीन टर्पल फेकीन तिथल्या तिथं. बोल म्हण. बोल म्हण. तू पण बोल. काय बोल? ए मान्याच्या झाडवा अरे वा. तोडीन दोरा फोडीन कांड्या फेकीन तिथल्या तिथं. निघले तू बोल. तू बोल. हे केरसुड्यांनो घाण करू नका, गपचूप बसा तिथल्या तिथं. बोल. अरे एवढे वाक्य ते बोललो. अरे पालकांनो गप्पा बसा, नाहीतर घालीन लाथा काढीन हॉल मधनं ओढवा करी तिथल्या तिथं. गप्प बसा. रडू नका. तुम्ही नका बोलू तर. नाही ए बाबा इकडे येले तू. नाही नाही काय नाही. बाबा का असं करतोय ले? बोलू दे ना नाटक. तुम्ही तिकडे बसा. बाबा आम्हाला खरंच नाटक करायला आवडतंय ले सलान बरोबर. मला खरंच आवडते दत्तू वाली ऍक्टिंग, बनेवाली ऍक्टिंग मला आवडते ले. मला पण शिवालीची ऍक्टिंग खूप आवडते आणि मला नाटकात काम करायला पण खूप मला आवडतं. पण आवडतं. बघा आवडतंय त्यांना नाटकात काम करायला आणि तुमचं काय सुरू आहे? अहो मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा विचारलं ना राजाचा रोल कोण करणार, राजाचा रोल कोण करणार, सगळ्यांनी हात वर केला होता. मी 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 शिपायाचा कोण करणार, दासीचा कोण करणार, तेव्हाही सगळ्यांनी हात वर केला. मी करणार मी करणार. आणि ह्या तिघांचा सोडा हो. तिकडे वेंगुर्लेकरांची मुलगी गुजराती मुंगी करतेय, तिकडे कदमांचा मुलगा मेंढा करतोय, तिकडे विराज हत्तीशी बोलणारं झाड करतोय, सई तामणकरांची मुलगी पुतळा म्हणून उभी आहे पाहाला. सर हा प्रसादोगचं पोरग नाही वे. आहे ना, त्यांचा मुलगा मुका करतोय. मुका असू नका हसताय. ते एवढे किस्से सांगतात पण त्यांच्या मुलांनी मुका केला म्हणून ते रागावले नाहीत तुमच्यासारखे. आनंदी होऊन बघतायत त्याचं नाटक. नाहीतर तुम्ही तिघे हो यांना राजा शिपाई दासी यांच्या स्टेटस मधला फरक अजून नाही माहिती. त्यांच्या मनात नका ते भरवू मानपमान स्टेटस दर्जा प्लीज. त्यांची मनं साफ आहेत, कळलं का? हे तुमचे वारस आहेत, तुमच्या जेलसीचे हेवे द्यावातले नाही. तुम्ही ह्या पिढीच्या मनात प्रेम भरलत ना तर ह्याच्या पुढची पिढी आनंदवन अनुभवेल. पण जर द्वेष भरलात ना तर ह्याच्या पुढची पिढी द्वेषच अनुभवणार आहे आपल्यासारखा. आणि ह्याचे जबाबदार आपण असू हे लक्षात घ्या. ह्यांना ना लहानच राहू द्या. जमल्यास तुम्ही थोडे मोठे व्हा. बास. या मुलांना या. ये ग
ऐका आता आपण तुमच्या आईबाबांना थोडं मोठं करूया चालेल. चला प्रयोग सुरू करा हा? चला निकल्या प्लीज बसा प्लीज बसा ऑल द बेस्ट करा. ए दासी हो महाराज. कुठे गेली होतीस तू एवढ्या सकाळी? हं? बोल बोल. छडी लागस थम थम विद्या येस घम घम थम 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 तनबाई ना घम घम घम. अरे बापरे. नमस्कार हो प्रसाद दादा. नमस्कार. सई मॅडम नमस्कार बर का. नमस्कार. गेले कित्येक महिने तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत होता तोच आहे मी गुरुजी. लेखकाने पहिलं वाक्य लिहूनच अपेक्षा वाढवून ठेवलेली आहे. पण खरं सांगतो पुढचं स्किट आहे ना धुक्यात गाडी चालवण्यासारखं आहे. तर तुम्हाला सांगतो बा की आंतरशालेय स्पर्धा होणार आहे आमच्या जिल्ह्यात आणि त्याच्यासाठी विद्यार्थी निवडायची जबाबदारी आहे ना ते जमदाडे आहेत ना आमचे ट्रस्टी त्यांनी मायावर टाकलेली आहे. आणि तुम्ही निवडा म्हणे. अरे त्यान बायाने इनमिन 2 विद्यार्थी आहेत त्याच्यातून निवडा ते दोन्ही बी दलिंदर. हे म्हणजे जुलाब लागलेल्या माणसाला मिसळ किंवा ठेचा याच्यातून एक निवड असं सांगितल्यानंतर त्याची जी अवस्था होईल ना तशी माझी हालत झालेली आहे. आता बघूया काय होतं बा. अरे माझ्या सोलो झाला रे यार. आले डुएट आले रे. माझी चड्डी आहे माझी चड्डी आहे माझी चड्डी माझी चड्डी आहे माझी चड्डी आहे माझी. मला वाटलं इतके दिवस झाले सुधारले असतील ते. त्यांना ना जस जसं वय वाढी राही ना तसं आखो बाखर जाय त्या. खाली बटा बटा खाली. तर पोरे सोन गुरुजी आज मी तुम्हाला कशासाठी बोलवलोय बा. बरेच दिवस झाले तुमचं स्किट वाजत नाही म्हणून आम्हा दोघांना बोलवलं. असं त्यानं बायनं खवलं मांजर मध्ये मध्ये पंजे मारतो का रे. हा दलिंदर मला काय इथे स्किट वाजवायला बोलवतात का रे. हा मला इथे मुकादम म्हणून बोलवतात. याची तालीम करून घे त्याची तालीम करून घे याच्या ऍडिशनली त्याच्या ऍडिशनली. अभिनय मजूर घेऊन जाणारा अभिनय मुकादम आहे मी. दलिंदर नीट लक्ष द्या. आता आपल्या शाळेतर्फे काही विद्यार्थी पाठवायचे आहेत बुवा. आंतरजिल्हा कॉम्पिटिशन आहे तर त्याच्यासाठी काही विद्यार्थी शाळेचे प्रतिनिधी म्हणून पाठवायचे आहेत. ए अरण्या ह्या कॉमेडी शो मध्ये असलं कठीण कठीण बोलणाऱ्यांना आज रात्री 8 वाजल्यापासून बंद करून टाकूया काय रे. आज आत रात्री लय उशीर होईल रे. आत्ता स्किट मध्येच बंद करायला पाहिजे. अरे ए बारीक पंक्चर चिमूक काट्या मध्ये मध्ये काय आला टोचत असतो रे. सांगता मी जे सांगतो ना ते नीट ऐका बरं का. मला सांगा बा की तुमच्यात असे काही गुण आहेत का. गुरुजी मला टेंगून आहे. गुरुजी माझ्याकडे ढुंगून आहे. अरे हे गुण नाही आहेत रे हे अवयव आहेत. आणि टेंगुण नसतं ते टेंगुड असतं. तुझ्याबद्दल जाऊ दे तुला काय सांगावं. मला म्हणजे गुण म्हणजे काय बुवा म्हणजे तुमच्यात काय बुवा असं टॅलेंट काय बुवा तुमच्यात. अच्छा म्हणजे टॅलेंट म्हणजे कला काय आहे. हा तुमच्यात काय कला आहे. गुरुजी मी आहे ना मी कासवाला असा उलटा करून त्याला ए, गुदगुल्या करू शकतो. गुरुजी गुदगुल्या येते काहीच नाही. मी तर मच्छर पकडून त्याला उलटा करून तो मच्छर लेडीज आहे का जेंट्स आहे मी ओळखू शकता. अरे तुम्ही बाय ना मत्सर मारे. अरे हे कुठलं बिकार लेवलचं टॅलेंट आहे रे. कायला मत्सराला उलट करायचे रे. मग त्याच्याशिवाय कळणार कसं. कायला बघायचे लेडीज आहे का जेंट्स आहे. अशी कुठे स्पर्धा असते का. अरे स्पर्धा कशी असते बा म्हणजे वादविवाद स्पर्धा असते आपलं कविता वाचन स्पर्धा असते वक्तृत्व स्पर्धा असते डिबेट कॉम्पिटिशन असते. गुरुजी डिबेट कॉम्पिटिशन म्हणजे काय. अरे बाप रे
किती गोड प्रश्न विचारला रे तू ओ मना सोनानं तुकडा ये 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 इकडे ये. काय तिकडे गालगुच्चा पाहिजे इथे. अरे डिबेट कॉम्पिटिशन म्हणजे वाद विवाद स्पर्धा बुवा. म्हणजे आपण एखादा मुद्दा मांडायचा बुवा, समोरच्याने तो मुद्दा खोडायचा बुवा आणि अशी चर्चा करायची बुवा. हा आपणच कसे खरे हे पटवून द्यायचे. ओके ओके मग हे आम्हाला येतं हे आम्हाला येतं. येतं? अरण्या, ठीक आहे. करा बरं. मी आता तुला एक मुद्दा सांगणार मग तू तो खोडून काढायचा. अच्छा कडून टाका हा. बरं अरण्या हा. आपले गुरुजी किती चांगले आहेत. चांगले एक नंबरचे थर्ड क्लास आहे भंगार आहे माणूस भंगार हे नाही नाही अरण्या अरे आपले गुरुजी असे एकदम रुबाबदार आहेत. यो टकला रुबाबदार आहे वसाऱ्याच्या मिशा बघ नको रे. असं वाटतंय त्याचे होठ नाकाला भांडायला चालेत ना मिशा मध्ये अडकवतात त्याला हे अरण्या अरण्या अरे असं नाही म्हणजे आपल्या गुरुजींना किती मान आहे. अरे ती शालेची घाण आहे काही बोल नको रे. नाही नाही अरण्या अरण्या अरे आपले गुरुजी म्हणजे शाळेची शान आहेत. अरे थुकलेलं पान आहे अरण्या, माझ्या गुरुजींना चुकलेलं मान काय काय करता रे बाहेर ये. बाहेर ये. तिकडे निघ तिकडून सॉरी अख्खा फडा पाडला तू दलिंदर. उचल तो फडा तिकडे ठेव ठेव नीट तिकडे उचल हालतो. अरे मी तुम्हाला वादविवाद करायला सांगितलं माझा विषय काढून तुम्ही काय माझीच इज्जत काढताय का रे. नाही गुरुजी ते खोण्याचे बोलले ना म्हणून मी आपलं होतो बेटा. आणि वादविवाद स्पर्धा आहे का रेसलिंग कॉम्पिटिशन आहे का गुरुजी असल्या चावट चावट पण स्पर्धा असतात. म्हणजे तुम्ही आता म्हणालात ना रेसलिंग. रेसलिंग म्हणजे अरे रेसलिंग म्हणजे कुस्ती कुस्ती. अच्छा कुस्ती. आता इकडे पाठा तुम्ही पडा इकडे चल. माठ्या काही बोलतो हे बघा वाद विवाद करायला आहे ना तुम्ही दोघं जाल आपल्या शाळेतर्फे आणि तिकडून दुसऱ्या शाळेचे 2 जण असतील तर तुम्हाला त्यांच्या सोबत डिबेट करायची बरं का. अच्छा बघू तुम्हाला काय येतं काय अक्कल आहे. तुम्ही दोघे एका टीम मध्ये मी एका टीम मध्ये आपण वाद चालेल, विवाद चालेल, करू चालेल, हा? चालेल, चालेल. हे बघा, नको, काय, नको, काय, नको, काय. गुरुजी. मी मुद्दा मांडेन तुम्ही पण मुद्दा मांडायच्या कोणाच्या मुद्द्यात किती ताकद आहे हे बघू बुवा आपण. नाही नाही गुरुजी तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहेत. तुमचा मुद्दा मोठा असणार आम्ही दोघे छोटे आहे आमचे मुद्दे छोटे असणार. डॅडी तू नको टेन्शन घेऊ का? गुरुजी जरी मोठे असले तरी त्यांच्याकडे एकच मुद्दा आहे आपल्याकडे 2 मुद्दे आहेत. हे अरे ऐका रे मुद्दा म्हणजे नेमकं काय समजताय तुम्ही. अच्छा, गुद्दा अरे गुद्दा नाही रे गुद्दा नाही. मुद्दा म्हणजे बुवा विचार मांडायचे तुम्हाला विचार. विचार हा अरे बापरे पेड्या अरे आता आपल्याला ते करावं लागणार काय विचार आम्ही विचार आम्ही विचार ना. बापरे विचार कुठल्या लेवलला आहेत हे. यांना विचार आणि विचार याच्यातला फरक कळत नाही. ए जाऊ द्या सोडा आपण डायरेक्ट वादविवाद चालू करू. विषय घेऊ बुवा विज्ञान शाप की वरदान. हा तर विज्ञान वरदान कसं आहे ते मी सांगेन आणि विज्ञान शाप कसं आहे ते तुम्ही मला पटवून द्यायचे. ओके म्हणजे आता बाबा विज्ञानाचे खूप सारे फायदे आहेत. हा विज्ञानाला अनन्यसाधारण असं महत्व आहे बुवा. म्हणजे विज्ञान नसता तर प्रगती झाली नसती. विज्ञानाने एवढे शोध लावले आहेत ना ते मानवाला गैर उपयोगी पडलेले बुवा. फॉर एक्झाम्पल लाईटचा शोध एडिसनने लाईटचा शोध लावला. हे काय एडी चाली करता तुम्ही. लाईट साठी शोधायला कशाला पाहिजे. इकडे बटन लागलं की इकडे लाईट लागतं माहिती काय. अरे अंधारातला उंदीर मार्या त्या घरातल्या लाईट नाही जग दुनियातल्या लाईटच्या दिव्याचा शोध एडिसन त्यांनी लावला होता. आणि तुला माहितीये का जे रेडियम दाखवतो ना तू घड्याळावरच तो पण विज्ञानाचा शोध आहे. जे घड्याळ आहे ना तो बी विज्ञानाचा शोध आहे. घड्याळाचा शोध सगळी फालतूगिरी आहे. घड्याळाचा शोध लागला नसता 1 ते 12 आकडे आहेत ते मला पाठ करायलाच लागले नसते. घड्याळाचा शोध झाला नसता तर सकाळ झालीच नसती. अच्छा घड्याळ नसतं तर सकाळ झालीच नसती. मग रोज उठून तो सूर्य काय मस्करी करायला येतो का. हा अरे घड्याळ आहे ना फार महत्वाचं असतं. घड्याळामुळे कळतं की किती वाजलेत बुवा. मला असं पण कळतंय. कसं काय. सकाळी मला जोराची सू आली का मला कळतं सकाळी 6 वाजले. दुपारी मला असं जाम कडाडून अशी भूक लागली का मला 2 वाजलेले आहेत. हो का. कशाला पाहिजे घड्याळ बिडाळ ते तास काटा मिनिट काटा तो उपाशी काटा. उपाशी काटा तो नाही का उपासमारीमुळे बारीक झालेला एक काटा असतो त्यांच्यामध्ये. अरे तो सेकंद काटा असतो रे. हा अरे काय करू रे मी तुमचं.
काटा तुम्हाला समजत नाही मग वादविवाद स्पर्धेत काय मुद्दे मांडू मी आजवर वादविवाद जाऊ दे तुमच्या ते डोक्याच्या बाहेर येते तुम्ही दुसरं काहीतरी करा म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असते बुवा उत्स्फूर्त कविता वाचन असतं ते करा तुम्ही गुरुजी मला उत्स्फूर्त कविता येते. उत्स्फूर्त आता तेच ना बालदी म्हणली काय बादली म्हणली काय तो झबरा थोडी दिसणार आहे. तुला खरंच वाटतं तुझ्या या उदाहरणाला काही अर्थ आहे हा जाऊ दे ना प्याड्या विनोदाशी घटस्फोट केलेल्या माणसाची कशाला बोलतो मी विनोदाशी घटस्फोट घेतला आणि तू काय 2-2 लग्न केलेत का विनोदाशी काय रचा ती उत्स्फूर्त कविता रचायची असेल तर हा हा 1 2 3 2 पाव भुर्जीला सॅल्यूट मारू गुरुजीला पाव आणले बेकरीतून गुरुजी आले छत्रीतून अरे मस्त आहे बेकरीतून छत्रीतून आणि छान कल्पना आहे बा म्हणजे असं छान यमक पण जोडलेलं आहे ही कविता वापरा तुम्ही त्या स्पर्धेत हा? पण गुरुजी कविता अर्धीच आहे. अर्धी? ही जर मी पूर्ण कविता बोललो ना तर आपल्याला हमखास बक्षीस Yes, sir. टाळ्या मिळणार. अरे मग म्हणा चल, हा, 1 चल. 2 3 पाव आणले बेकरीतून गुरुजी आले छत्रीतून छत्री फाटली शिवा शिवा गुरुजीनं पटकन सॅल्यूट हवा गुरुजींना पटकन सॅल्यूट हवा अरे, अहो, सांगतो तुम्हाला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत कहर परफॉर्मन्स धमाकेदार हा सरसिक साई काटाकेर परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी गुरुजी आणि विद्यार्थी भेटलेले आहेत. खूप मजा आली. गुरुजी मधनं भेटत जा. वा वा प्रसादा वा वा मला ना दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे सारखं वाटतं ही सिरीज कधी कुठेही लावा हाऊसफुल असं आहे. खूप दिवसांनी तुम्हाला तिघांना बघितलं मजा आली. वंडरफुल वंडरफुल. थँक्यू सो मच. मंडळी लग्न जुळण्यासाठी चांगल्या स्थळासोबतच इतरांशी जुळवून घेण्याचा स्वभाव देखील असावा लागतो. चला तर मग बघूया इथे मुलगी बघायला आलेले लोक इतरांशी कसं जुळवून घेतायत ते. आता काय चल ना. इकडे ये तू आधीकडे ये. ऐक ऐक टेन्शन घेऊ नकोस. आज तुझं लग्न पक्क ठरणार आहे. मला तेव्हा पांडुरंगा ऐक ना ताई, मला- आज माझ्या भावाचं लग्न जुळू दे रे बाबा. नको खोटं खोटं वागूस. खोटं तुझ्यामुळे आतापर्यंत लग्न होत नाहीये माझं. काय बोलतोय सारे. आता ना मी ऐकणार ताई. आता जी मुलगी समोर येईल ना तिच्यावर लगेच लग्न कर. हो ना लग्न करायचं त्याचसाठी झालं. मी पाया पडतो थोडस सेन्सिबल वाग. म्हणजे गेल्या महिन्यात काय झालं त्या वंशपायांकडे आपण गेलो होतो बघायला. त्या मुलीला मीही आवडलो होतो. मलाही ती आवडली होती मुलगी. किती गोड दिसत होती. सगळं काही व्यवस्थित चालू होतं आणि अचानक फिसकटलं. तो बापच किती विचित्र होता अरे. बोलता बोलता अचानक कुठला निघून गेला. उगाच नाही निघून गेला. त्याच्या डोक्यावर बसला डास तू सटकन मारला. असं केल्यावर तो कसा थांबेल निघूनच जाणार ना. अरे मी तरी काय करू. तो डास ना कपाळावर बरोबर मध्यभागी बसला होता. असं टेम्प्ट होत होतं ना. कसलं कमाल दिसत होतं. कपाळ पचकन मारला तर तो डास पण किती चिवट. अरे उडेच ना. अगं कसा उडेल. तो डास नव्हताच. त्यांच्या कपाळावरची चामखीळ होती ती. ते नंतर कळलं मला. तर कळलं. अगं एका मुलीच्या बापाला सटकन मारतेस. कशी देईल तो मुलगी मला. ताई प्लीज मी पाया पडतो आता नीट वाग. हे सारखं सारखं नीट वाग बोलू नको. मी बोलणार, मला लग्न करायचंय आता. मूर्खासारखं वागू नको. हे काय आहे? तुझं लग्न ठरत नाही त्याला मी काय करू. लोकांमध्ये माहिती का पैसा लागले आहेत. हा आधी अच्छे दिन आएंगे का आधी पशाचं लग्न होणार माहिती. मला तर वाटतं तुला सांगू का तेच जिंकतील बघ. मग मी नकार देतो मुलींना. मी नकार देतो. नकार तू देतेस. मग काय घरात कोणाला आणून उभी करू. हा माझ्या सख्या भावाच्या भविष्याची मी कसं खेळू अरे. तर तू नको करू विचार. पण मला तर तुझा विचार केलाच पाहिजे ना. मी नाही विचार करत तुझा. आईच विचार करत आहे. गळ्यात मंगळसूत्र आहे माझ्या आहे. मोठ्या बहिणीचं लग्न झालंय अजून तरी सुद्धा बोहल्यावर चढतोयस ना तू आता. अगं मग तुला कोणी अडवलंय. कर ना तू लग्न. हा माझ्या स्वप्नातला राजकुमार अजून भेटायचा आहे मला. कोण भेटायचंय. स्वप्नातला राजकुमार.
तो राजकुमार आणि त्याचा घोडा दोघे तुझ्या पायाखाली तुडून मेले. आता नको वाट बघूस त्यांची. वाटेल ते बडबडतो. काही बड तुझ्यासाठी म्हणून 15 वर्ष थांबलो ना मी. हा आत्ता झाली 4-5 वर्ष तू माझ्यासाठी मुलगी बघतेस आणि मोठा त्याग केल्याचा आविर्भाव आणतेस तू. ताई मला लग्न करायचं हे आता. काय? मला लग्न करायचं काय हे? आता मी नाही ऐकणार. मला लग्न करायचं ताई. अरे मलाही तुझं लग्न ठरवायचं ते पशा. असं काय करतोस? पण येणारी बाई चांगली असावी एवढंच माझं म्हणणं आहे. नको चांगली. अरे? ती बाई आहे बस झालं. कसा? ऐक ना ताई मला आता नाही मला लग्न करा. हो हो हे बघ काही करतो पशा. लहान मुलासारखं करू नको. हो 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 थांब थांब थांब. अरे थांब ना. गेले ते तुला बोललो होतो लवकर चल गेले. अरे थांब ना. अरे त्याला येऊ दे 4 पावलं चालू तर दे. थांब जरा. तुझ्यामुळे परत एकदा गेले ते. अरे बघ कसा. थांब ना. थांब जरा. एक मिनिट नमस्कार 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 नमस्कार. आम्ही ते मौत का कुवा विवाह मंडळातून आलोय. अरे हा या ना या. नमस्कार. बसा आता एवढ्या कुठे जात आहे? बसा ना बसा. नमस्कार नमस्कार. नमस्कार. हा हा बस तुमचा मुलगा आला नाही का अजून? मुलगा झालं मोडलं लग्न. चल नाही चल घरी. हे बघ ऍक्च्युली तुमचा गैरसमज झालाय. काय? मीच नवरा मुलगा आहे. हो. आणि ही माझी ताई आहे. नमस्कार. अच्छा. अरे हा तुम्ही कांडेकर. हा ओळखलं पण ते वधूवर सूचक मंडळातले आहे ना. तुमचा फोटो काय रा यंग होता हो. हा जरा तो जुना फोटो आहे ना त्यामुळे थोडस तसं वाटतंय. अच्छा नाही ठीक आहे. मी बोलले होते फोटो अपडेट करे बघ बघ. नाही पण कसं आहे मी अजूनही शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे. तुम्ही बोललात आता कर तर मी लगेच करू शकतो. व्यायाम वगैरे सगळं होऊ शकतं. अच्छा तसं बसून घ्या ना. बस. ए बेटा बनू अगं ये का पाहुणे आलेत का? येते. चला लग्न करूया. अरे मला लग्न थांब करायचं. जरा वेडेपणा करू नको. थांब मला जरा. लग्न करायचं. थांब जरा. आता सून घरी येणारे पारखून नको घ्यायला. थांब जरा गप्प बस. बस खाली. बसा ना तुम्ही. आम्हाला ना बरं का हा. घरगुती मुलगी हवी आहे. आणि पटकन हवी आहे. थांब ना. अगं धीर धर जरा. ताई घरगुती मुलगी बघायच्या नादात चेहऱ्यावर सुरकुती यायची वेळ झाली. ऐक ना मग. नाही हरकत नाही. ऐका मला पण माझ्या मुलीचं लवकरच लग्न करायचे. वा खूप वर्ष झाले हो तिचे लग्नच जुळत नाहीये ना. म्हणजे का बरं? नाही म्हणजे काय असं खास कारण नाही. वा अच्छा. बरीच वर्ष ती मुलगी आहे तिलाच पटत नव्हतं. पोरांसोबत कबड्डी खेळ ओपिंगो बेटिंगो खेळ असंच ती खेळत मोठी झाली अरे ना. बापरे. आईविना वाढलेली पोरगी. ओपिंगो बॅटिंगो हा. आयुष्य ना बुकट्या खाण्यात जाईल मध्ये. चल लोक. नाही ऐका ना आता ती सवय गेलेली आहे तिची. म्हणजे 1.5 वर्ष झालं एकदम मुलीसारखी राहते बरं का ती. हो. बरं. पण काय लग्नासाठी योग लागतात भाऊ. योगच जुळत नाहीये. काही ना काही प्रॉब्लेमच येत आहेत. हो हे काय याच्याही लग्नात तेच. मागे काय झालं माहिती का हिला बघायला आहे ना पाहुणे आले सकाळी 10 वाजता. हा. ही ते ज्या सोप्यावर झोपलेली होती. हा. मी म्हंटल उठ वनू बेटा उठ तुला बघायला पाहुणे आले. तर हिने जो काही आडस दिला मला माहितीये. बेटा आडस देऊन दाखव बरं तो. हा असा आडस दिला बरं का तिने. हा असा आडस दिला आणि सगळे निघून गेले. चालेल मला. नाही रे. किती सुंदर आळस दिला. एकदा दाखव आळस. अरे हे नको. अगं नाही ताई. हो कशी आहे अगं ती? हा किती सुंदर आळस देते ती. नाही ऐका नाही ताई तू माझ्या स्वप्नातली राजकुमारी होती ना ती पण असं झालं त्याची. अहो राजकुमारी काय तिचा घोडा आहे ना तो पण असंच आळस. मला ही आवडली. नाही आवडली आहे ते ठीक आहे पण तुमचे विचार जुडले पाहिजे ना. हा तेच तर विचार जुळायला बसा, हवेत. बसा तुम्ही. बस खाली आधी. मला काही प्रश्न विचारायचे आहेत. मला काही प्रश्न विचारायचे आहेत. विचारा. हा मुली नाव काय तुझं? स्थैर्य नंदिनी राजपूत. नाव काय आहे? अरे बापरे
अरे कळतच नाही रे, नावावरनं मुलगी रिजेक्ट करावी का हसण्यावरनं मुलगी रिजेक्ट करावी. आहा कशी सुंदर हसते. काय हे ताई, नाव? नावाचं काय घेऊन बसलीस? मी आता बंडू नावाच्या मुलीबरोबर पण लग्न करेन. मला आधार कार्डावर नाव लिहिलं तर 100 वेळा चुकेल तो आधार कार्ड बनवणारा. कसं आहे ते ना. ताई ऐक ना, मला आवडली आहे मुलगी. प्लीज मी तुझ्या पाया पडतो आता. नको. सारखं करू नको. मंडपात नाव कसं घेणार आहेस? भाजीत भाजी मेथीची, स्थैर्य नंदिनी माझ्या प्रीतीची. आहे मीटर मध्ये बसतंय हा? उखाणा मीटर मध्ये बसत नाही. आयुष्य कसं मीटर मध्ये बसणार आहे? ताई उखाणा मीटर मध्ये बसत नाहीये म्हणून तू का तोडतेस लग्न? मी नाही घेणार उखाण. मी लग्नात उखाणच नाही घेणार. मी असंच करेन. मेरे को शादी करना है ताई. मला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू? अरे देवा, आवाज बघ. हाव. ती कोमल हास्य. आपलं लग्न झाल्यावर ताई जाणार आहे की आपल्याच घरात राहणार आहे? आता कुठलं माझं लग्न व्हायला? अखंड मोडता घातला यांनी माझ्या लग्नात. नाहीतर मी काय केलं? आठवतंय? सुधाकर. अहो आमच्या समोरच्या चाळीत राहायचे हो सुधाकर. असं का? एक टक माझ्याकडे बघायचे. बापरे. मी सुद्धा वरंड्यात जायचे ना कपडे वाळत घालायला, तेव्हा ओला गच्चा टॉवेल ना मुद्दामून असा जोरात झटकायचे. 4 शिंतोडे त्यांच्या चेहऱ्यावर उडायचे. त्यांचा चेहरा त्यावेळेस इतका कमालीचा रोमॅन्टिक व्हायचा ना. आई ग कातील. मी माझ्या मनीचे भाव लिहिले आणि चिठ्ठीत, आणि ती चिठ्ठी याला दिली आणि त्याला म्हटलं की जा सुधाकर रावांना दे. त्यांनी काय केलं? ती चिठ्ठी बाबांच्या हातात दिली. तेवढं तुडवलंय माहितीये. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझी काय चूक आहे? नाही तर काय. अगं आपल्या बाबांचं नाव पण सुधाकरच आहे. माझी काय चूक? तू मला स्पष्ट सांगायचंस ना की बाबा लेंग्यावाला सुधाकरला नको देऊ, लुंगीवाला सुधाकरला दे. ठीक आहे, झाली चूक. पण मी माझ्या कर्तव्यात कमी पडते का? हा, येते ना तुझ्या बरोबर मुली बघायला. ऐक ना, आता ते झालं गेलं, जाऊ दे ना. मला आवडले ती मुलगी. थांब मला जरा. लग्न करायचं थांब आहे जरा. आता. मला काही प्रश्न विचारायचे मला विचारू दे. ऐका ना, आम्हाला पण घ्या बा तुमच्या चर्चेत. आम्हाला असं एकदमच बाजूला पडल्यासारखं झालेलं मला तिलाही मुलगा पसंत आहे का विचारायला नको का? बरोबर. आधी पोट आणि नंतर नवरा येतो. अशा मुलाशी ती का लग्न करेल? ताई मी असं नाही, मी असा येईन. हे बस. काय? आता नको बोलूस ऐका ना, तुला, मी पाया पडतो तुझ्या. जाऊ द्या, झगडे नका करू, नका झगडे करू. मला आवडली आहे. अरे वा. मला पसंत आहे मुलगी. होप सो तुम्हालाही मी पसंत असेन. ए ओ ए हे काय आहे? ए हे काय करायला लागली? हे काय आहे? नाही काय, संध्याकाळी आहे ना ती जोडधंदा म्हणून चायनीजच्या गाडीवर जात असते ना. आता 8 वाजले असतील बुवा, म्हणून ती हक्का नूडल बनवते, म्हणून तसं करते बुवा अरे ती. देवा, आता काय मी काही लपवत नाही, सगळं करत सांगतो मी. हे म्हणजे रोज होतं? रोज म्हणजे अर्ध्या तासाने करते ती असं. हे ठीक आहे, पण रात्री पण ती अशी नाही ना करत? नाही, ती सॉस टाकला तिने. मी आयडिया करावी लागते रात्री बा. म्हणजे ए गाडी बंद करणे का टाइम हो गया, पुलिस आ गई असं म्हणायचं, मग ती बंद करून टाक. अरे वा वा. आणि कसं आहे, लग्न झाल्यानंतर ती थोडीच चायनीजच्या गाडीवर जाणार आहे. हळूहळू तिची ही सवय मोडून जाईल. हे छान आहे. नाही काय छान मला आवडली आहे. चायनीजच्या गाडीवर काम करते ती. मला चालेल. बेटा का मेरे को अभी शादी करना है. थांब जरा. नाही त्याआधी मला काही महत्वाचे, बस इथे खाली बस, खाली बस खाली. मला काही महत्वाचे प्रश्न विचारायचे, मला विचारू दे. हा, मुली ताट वाढताना लिंबू कुठे ठेवायचं? लिंबू चोखते आणि फेकून देते, ठेवायचा कशाला? हे काय उत्तर आहे काय? हा, अरे आपल्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने ताट वाढलं जातं. अगं ताई, मला जेवल्यावर सगळं जठरातच जाणार आहे ना, की लिंबू गेला दंडात, मीठ गेलं इथे आतड्यात, असं होणार आहे. काय करतो, आपल्याकडे प्रत्येक गोष्ट जागच्या जागी लागते की नाही? हा, उद्या चड्डीच्या ऐवजी बनेन घातला चालणार आहे? मग कसं चालेल? नाही, हे बघ, हिला आपल्या काही रीतीभाती माहिती नाहीत, पद्धती माहिती नाहीत, ही मुलगी चालणार नाही. ताई मी सगळं शिकवेन, मी पाया पडतो तुझ्या. आता नको मोडूस लग्न. ऐका ना म्हणजे या तुमच्या ताई आहेत ना, तुमच्या लग्नासाठी काही फार उत्सुक दिसत नाही बुवा. नाही असं नाही, असं म्हणू नका तुम्ही. हे बघा, मला फक्त एवढंच म्हणणं आहे की माझ्या भावासाठी एक उत्तम मुलगी हवी, बस. उत्तम नको, आता मुलगी हवी, एवढंच आहे. थांब जरा. थांब.
एक मिनिट मला काही प्रश्न विचारायचे आहेत. विचार. बस खाली बस बस बाळा बस 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 तुम्ही या बसा नाही, ये, तू- इथे बस ये इथे सरक ना बसू दे बस आता नाही बसवत बस गाता येतं का बस बस आया हो येतं वा बावरामन म्हण बावरामन. What a sense of humor. What a sense of humor. ऐका ते गाण्याच्या सोडून द्या. मला तुमच्याशी एक महत्वाचे बोलायचे आहे. बोला ना बोला म्हणजे ही आहे ना माझी पोरगी ती चायनीज फार मस्त बनवते पण ते भाजी पोळी वगैरे ना ते काही तिला येत नाही बुवा. अरे देवा हरकत नाही मी शिकवेन होय, तिला. हरकत नाही असं कसं हे बघ कोणालाही मी गळ्यात बांधणार नाही मी बाबांना वचन दिलं होतं की मी तुझ्यासाठी चांगलीच मुलगी बघेन बाप गेला खड्ड्या हे बोलतो वचन गेलं खड्ड्या मला आता लग्न करायचं ताई मी एक मिनिट. नको रे, ऐक आपण ना, लग्न पशा. करूया मी ही अंगठी घालतो मी हा? पशा. हा हे द्या अंगठी घालायला द्या. हे बघ रे बांगडी नाही ग अंगठी घालतोय तो हात बघ कसा दिलाय हे हिला ह्याच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही कठीण आहे पशा ताई, ऐक माझं मी सगळं सांगेन ताई तिला मी सगळं शिकवेन मला मी मोलकरीन ठेवेन तिची सगळी कामं करेन मी तू मेरे को शादी करना है. थांब, आई, काय हे? मला लग्न करायचं ताई. काय हात घाईवर आलाय थांब जरा थांब ठीक आहे आपण विचार करूया हा? म्हणजे तुझा होकार आहे हा, ए, हा. ए, ताईने होकार दिला या मज्जा एक मिनिट. हे, हे. मुलगी नृत्य नाही पण तरी सुद्धा मला पुन्हा एकदा विचार करावा लागेल आता नाही, एक मिनिट मला एक प्रश्न विचारायचा ताई, झालं तू होकार एक दिलास. महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे एक मिनिट थांब जा बाळा तुला कुठल्या भाषा येतात बोलण्याला हिंदी मराठी नेपाळी. अरे बापरे नेपाळी पण येते अरे देवा हिला फ्रेंच येत नाही मग कशी रुळे ही आपल्या घरात नको चल जाऊया चल, नको नको आपल्या घरात कोणी फ्रेंच बोलतो फ्रेंच यायला ताई पाहिजे कोण फ्रेंच तू मुद्दाम करतेस ताई तू दरवेळी मुद्दाम करतेस तुला माझं लग्न व्हायला द्यायचं तुला भीती वाटते की माझं लग्न झालं की तू एकटी पडशील तू मुद्दाम हा करतेस बरोबर आहे तुझं भीती वाटते मला मी एकटी पडेन याची सवय झाली आहे तुझी मला इतक्या वर्षात असं ना हो पण तरी सुद्धा मी तुझ्यासाठी मुली बघायला येते ना पशा मला माहिती आहे तुझं लग्न झालं की तू तुझ्या संसारात रुळशील मी एकटी पडेन मला मान्य आहे मी शोधते तुझ्यासाठी मुली तुझं लग्न झालं की मी जाईन निघून मला माहिती आहे माझ्या आयुष्याची लग्न नावाची ट्रेन केव्हाच सुटली आहे मला माहिती आहे पण मी करेन तुझं लग्न ऐका ना तुमची ट्रेन सुटलेली नाहीये सुटली हो हे तुमची इच्छा असेल तर तुमच्या ट्रेनच्या मोटरमॅन होऊ कमी म्हणजे म्हणजे तुम्ही मागाशी ते सांगत होते ना शितोडे उडवले वगैरे तर डायरेक्ट माझ्या हृदयाची कुरतडी झाली हो काय खडी पडते तुमच्या गालावर अरे बापरे डायरेक्ट म्हणजे माधुरी दीक्षितच दिसता बा तुम्ही म्हणजे तुमची इच्छा असेल तर बा आपलं करू बेटा बनू तुला ही आई म्हणून चालेल का आवडली बघा तिला पण चालेल तुमचे पण लग्न राहिलेलं आहे बेटा मामासोबत लग्नाची तयारी कर ना तू त्यांच्या हसण्यावरूनच मला होकार काढायला मैं तो शादी करने के अरे मामा बनवला माझा ताई कुठे फेडशील हे बापा ताई वा 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 मस्त परफॉर्मन्स काय मस्त ट्विस्ट होता आणि मजा आली बघूया या कांदे पोह्याच्या कार्यक्रमाविषयी आपल्या हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे सई. पैसा वसूल परफॉर्मन्स होता भावा सुंदर म्हणजे तुझी तळमळ प्रत्येक क्षणाला दिसत होती आणि तू ते जे करत होतास ते फार आवडलं ते फारच आवडलं वन ए आउटस्टँडिंग कॅरेक्टर होतं आणि फार सुंदर परफॉर्म केलंस तू. विशाखे फार मस्त. श्यामदादा मस्त. तुम्ही कुठल्याही वयात जेव्हा रोमॅन्स करता तेव्हा मला फार आवडतं. खूप मजा आली. गोड मोमेंट्सनी नटलेलं हे स्किट होतं फार आवडलं. प्रसादा वा वा फार गोड पशा कहर केलास तू त्याचा अगतिकपणा जो आहे लग्न करण्यासाठी त्याला जी घाई झाली तू इतकी संयमाने दाखवलीस आणि त्यात इतका गोडवा होता की प्रचंड मजा आली बघताना ते कॅरेक्टर फार मजा आली वनिता फॅन्टॅस्टिक विशाखा फार सुंदर श्याम्या मस्त मजा आली खूप मजा आली वंडरफुल